उदहोस्तु। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर शुक्रवार आहे, महाअष्टमी। नवरात्रीचा प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। त्यातल्या त्यात दुर्गा अष्टमी अनन्यसाधारण आहे। दुर्गा अष्टमीमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काही शक्य नाही झालं, अवघे काहीच नाही झालं तर माळ अर्पण करणं नाही झालं, देवीचे सेवा म्हणजे नैवेद्य अर्पण नाही झाले, जे आपण नैवेद्य सांगितले होते तर ते नैवेद्य अर्पण नाही झाले, तर आई भगवतीला नैवेद्य अर्पण नाही झाले तर तुम्ही दुर्गा अष्टमीला अर्पण करू शकता। या दुर्गा अष्टमीला काही ठिकाणी महाअष्टमी म्हणून ओळखले जाते। सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो। या नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो। यावर्षी 2 तिथी मिळून 1 तिथी आलेली आहे, म्हणून यावर्षी अष्टमी आहे तर आपल्याला शुक्रवारीच करायचे आहे। भले ती गुरुवारपासून लागणार आहे, पण उद्या तिथीनुसार जे काही आपण सेवा उपाय करणार आहोत तर ते आपल्याला शुक्रवारीच करायचे आहेत। अष्टमीलाच करायचं आहे। अष्टमीला नंतर नवमी सुद्धा लागते, तर अष्टमी ही शुक्रवारी आहे, नवमी सुद्धा 12 नंतर सुरू होते। जे काही उपाय करायचे आहेत, कन्यापूजन बाकी तुमचे कोणाचे बाकी राहिले आहेत, कन्यापूजन बाकी राहिलं असेल तर तुम्ही शुक्रवारी करू शकता। त्यांची ओटी भरायची बाकी आहे तर त्यांनी शुक्रवारी करू शकता। हवन पण शुक्रवारीच करायचं आहे। शुक्रवारचा दिवस कामासाठी महत्त्वाचा दिवस आहे। या 8 दिवसामध्ये कुलदेवीची कुठलीही सेवा झाली असेल, नैवेद्य दाखवण्यात आला नसेल, पण महाअष्टमीला दुर्गा अष्टमीला आपल्याला खूप महत्त्वाची सेवा करायची आहे। सुरुवात आपण नैवेद्यापासून करूया। दुर्गा अष्टमीचा दिवस आई भगवतीला तुमची जर कुठली जरी कुलदेवी असेल तरी, कोणत्या पण कुलदेवी असेल तरी आपल्याला तांबूल हा नैवेद्य अर्पण करायचा आहे, विड्याची पाने नाही। तांबूल बनवायचा आहे तर ज्यांना घरी बनवता येत असेल तर त्यांनी घरी बनावा। ज्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे त्यांनी पानवाल्या काकांकडे जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे तांबूल द्या। त्यांनी दिला नाही तर ठीक आहे, देवीच्या नैवेद्यासाठी विडा द्या। विडा घरी आणायचा। मराठी माणूस खलबत्ता असेल तर तो त्याच्यात खलबत्त्यात कुटायचा आहे। माहूरच्या गडावर जे कोणी जात असेल त्यांना अनुभव आहे। माहूरच्या गडावर तांबूल विशेष महत्त्व आहे। माता रेणुकाला चढवला जातो। तुमची कुठलीही असेल कुलदेवी कुठली जरी असली तरी आपल्याला तांबूलचा नैवेद्य अतिशय प्रिय मानला जातो, म्हणून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचा आहे। तांबूलचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। घरात पान करता आलं तर घरात करा, नाहीतर पानवाल्या काकांना सांगायचं आहे तांबूल बनवायचा आहे। नाहीतर विडा आणा, तो घरात विडा खलबत्त्यात छानपैकी कुटा आणि आई भगवतीला नैवेद्य अर्पण करायचा आहे। नैवेद्य म्हणून अर्पण करायचा। हा नैवेद्य आपल्याला कधी अर्पण करू शकता तर तुम्ही कधी पण अर्पण करू शकता। सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्री खूप करू नका, खूप लेट करायचा नाही। आई भगवतीला तांबूलचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। जे माहूरच्या गडावर जातात, माहूरच्या गडावर आई भगवतीचे दर्शनाला आधीच तांबूल बनवलेले असतात। तिथे जे दादा काका बसलेले असतात त्यांच्याकडून घ्यायचं असतं आणि आपल्याला देवीला अर्पण करायचं असतं। हे माहूरचं झालं। तुमची कुठलीही कुलदेवी असली तरी आपल्याला तांबूलचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, हे महत्त्वाचं येतं। त्याचबरोबर आपल्याला खीर अर्पण करायची आहे। नैवेद्य म्हणून खीर अर्पण करायची आहे। खिरीचा पण नैवेद्य अर्पण करायचा आहे। खीर कुठलीही बनवू शकता। तांदळाची खीर बनवू शकता, पण आपण पितरांसाठी तांदळाची खीर बनवली जाते तर काही हरकत नाही, तुम्ही तांदळाची खीर पण बनवू शकता। नाहीतर तुम्हाला आई भगवतीला मखाना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। आई भगवतीला मखाने अतिशय प्रिय आहे। कमळाच्या बियापासून तयार झालेले ते मखाने ते आवर्जून बनवायचे आहेत, त्याची खीर बनवायची आहे। तुम्हाला थोडक्यात सांगते कशी करायची। आता बघा, मखाने मखाने आपल्याला तुपात घ्यायचे आहेत, ते चांगले भाजायचे आहेत। त्याच्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचे आणि दुधामध्ये ती पावडर मिक्स करायची आणि ड्रायफ्रूट्स टाकून त्याची आपल्याला खीर करायची आहे। आई भगवतीला अर्पण करायचे आहे। ताई, आम्हाला मखाने भेटतील का? तर आपल्याला मखाने आणण्यापेक्षा शेवयाची खीर सुद्धा
आपण आई भगवतीला अर्पण करू शकतो। आपण ड्रायफ्रूटसुद्धा अर्पण करू शकतो, नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो। ते वेलची पण आपण अर्पण करू शकतो किंवा केशर पण आई भगवतीला आपण अर्पण करू शकतो। हे तुम्हाला एक पर्याय दिलाय, तुम्ही ह्यातलं काही पण कुठली पण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही अर्पण करू शकता। तांदळाची खीर पण तुम्ही दाखवू शकता, काही हरकत नाही, पण तुम्ही जरी मखाण्याची खीर केली तर अतिशय उत्तमच आहे। नाही तर शेवयाची पण दाखवू शकता। तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। नैवेद्य कोणी दाखवू शकतं, तर नैवेद्य कोणीही दाखवू शकतं। सवासनी, कुमारिका, प्रेग्नेंट, मासिक धर्म आला असेल तर आपल्याला काही करू शकत नाही। तर तुम्ही काय करायचं आहे, मासिक धर्म आला असेल तर कोणतरी मुलगी असेल किंवा घरात कोणतरी असेल तर तिला सांगायचं आहे, मग दुसरं दूध घेऊन यायचं आहे आणि तिला बनवायला सांगायचे आहे आणि तिला अर्पण करायला, आई भगवतीला अर्पण करायला सांगायचे आहे। मी प्रेग्नेंट आहे, मी दाखवू शकते का? हो, तुम्ही दाखवू शकता। मासिक धर्माच्या नादामध्ये सेवा सगळ्या राहून जातात। तुम्ही कोणाला तरी सांगा, सेवा करून घ्या। ताई घरात कोणी करायला नाही तर कोणाला तरी गोड बोलून तुम्ही सेवा करून घ्या। मग तुमची मुलगी, घरातले कोणी जरी करणार असेल तर त्यांना सांगा, मुलीला नाहीतर कोणाला तरी नैवेद्य अर्पण करायला लावायचं आहे आणि तिला बनवायला सांगायचं आहे। तर तुम्ही तेव्हा किचनमध्ये जाऊ नका, ती बनवत असेल तेव्हा दुसरं दूध आणून तिची खीर करू शकता तुम्ही। तिच्या जवळपास तुम्ही जाऊ नका, इच्छा असेल तर मार्ग निघतात। अष्टमीला केलेली सेवा ही तुम्हाला नवरात्रीचं फळ मिळून देते। दुर्गा अष्टमीला आई भगवतीला प्रसन्न करून घेण्यासाठी खरं सांगू का, दुर्गा अष्टमीला जे काही सेवा करणार आहात, जे काही नैवेद्य अर्पण करणार आहात आई भगवतीला, हे नैवेद्य आई भगवतीसाठी करायचं आहे। कारण राक्षसाचा वध करून ती थकलेली असते। आपल्याला तिच्याकडून काही मागायचं नाही आहे, तिला ऊर्जा मिळावी, शक्ती मिळावी, अर्थात ती देवी आहे। आपलं ही प्रथम कर्तव्य आहे। जी माझी आई भगवती असुरांचा वध करण्यासाठी गेलेली आहे, तिला बळ मिळावं म्हणून आपल्याला सेवा करायची आहे। अर्थात आपण संसारी माणूस आहोत, आपल्याला प्रत्येक वेळी असं होतं की अर्थात मला हे दे, मला ते दे, पण अष्टमीला सेवा आई भगवतीसाठी करा, इतकंच सांगेल। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।